पर हम दोहरा भी नहीं सकते। ये बनेगा प्राइम मिनिस्टर, ये वार्निंग दे रहा हूँ, मिड वीक काट के निकाल के जाऊंगा यहाँ से, बाल पकड़ के। बिग बॉस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात तिथले कंटेस्टंट आणि सलमान खान। मग वीकडेला कंटेस्टंट राडा करणार, बरं वाईट करणार आणि वीकेंडला येऊन सलमान खान वीकेंडच्या वारमध्ये त्यांची शाळा घेणार। आतापर्यंत 18 सीझन झाले, हा 19वा सीझन। आपण सलमानला होस्ट म्हणून पाहतोय। कितीतरी लोकांची एवढी डेंजर शाळा घेतली, त्यासमोर कितीतरी लोक आले, कितीतरी गेले। उदाहरण म्हणून हे एक आपल्या महाराष्ट्रातलं सातारचं बिचुकल्यांचं उदाहरण पहा। बिचुकल्यांची भाषा थोडीशी उद्धटच, शिवराळच। या भाषेमुळे घरामध्ये क्लेश झाला आणि वीकेंडच्या वारला सलमानने त्यांची घेतलेली ही शाळा पहा। आप बहुत गलत गए। ये जो आपने गंदी गंदी गालियां दी थी, कोई दूसरा आपके परिवार को दे, आपको कैसा लगेगा? जो गालियां दी ना, वो यहाँ पर हम दोहरा भी नहीं सकते। ये बनेगा प्राइम मिनिस्टर, ये वार्निंग दे रहा हूँ, मिड वीक काट के निकाल के जाऊंगा यहाँ से, बाल पकड़ के। मैं बोलूं, बोलेगा ना तो घर में आके तो को मार के जाऊंगा। ध्यान में गया अपना शो, ऐसे शो में मैं भी नहीं चाहता। खोलो दरवाजा। आता या व्हिडिओमधला सलमान खान कुठे? नक्की अमाल मलिकला का घाबरतोय सलमान खान? तो जुना सलमान खान कुठे? काय आहे गुपित त्यामागचं? या सीझनमध्ये अश्लील भाषा, शिवराळ भाषा, उद्धट भाषा वापरण्याची सुरुवात अमाल मलिकने केली। आतापर्यंत कितीतरी वेळा त्याने रूल्स तोडले, बिलो द बेल्ट जाऊन भांडणं केली, कंटेस्टंटला प्रोवोक केलं। परंतु या आठवड्यामध्ये तर त्याने हद्दच पार केली। इतकं नीच कोणी वागू शकत नाही। पहिलं, एखादा जेवत असेल तर समोरच्याची प्लेट उचलून कोणी फेकून देईल का? ती प्लेट कोणी तोडेल का? दुसरं, एखाद्या मुलीला नॅशनल टेलिव्हिजनवरती कोणी असं म्हणेल का की तुला बी ग्रेड फिल्ममध्ये काम मिळणार नाही? तिसरं, जर दुसरा कोणी कंटेस्टंट बिग बॉसला असं म्हटला असता की भाड में जाए बिग बॉस, भाईजान भी आके क्या बोलते मैं देखता, तर तुम्ही सांगा, कंटेस्टंटच्या घरच्यांना, कंटेस्टंटच्या बापाला बोलवून बिग बॉसने वीकेंडच्या वारमध्ये समज दिली असती? तुम्हाला काय वाटतं? हे काम सलमाननेच केलं असतं आणि समज म्हणजे नुसती समज नसती, काय तो प्रकार असता हे तुम्ही गेस करू शकता। सलमानची समज कशी असते हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। ची भाषा आणि तशी वागणूक ह्या घरामध्ये झालेली आहे। सलमानने नक्कीच त्याची नशा उतरवली असती। मग या अमालच्या बाबतीत असं का केलं जातं? अमाल हे सर्व काही करतो, हा त्याचा स्वभाव आहे, त्याचं मूळ नेचर आहे आणि ते आता हळूहळू बाहेर येतं आहे। माहीत नाही एका मित्राच्या पोरासाठी सलमान एवढ्या 18 वर्षाचं होस्टिंगचं नाव का खराब करतो आहे। आजच्या वीकेंडच्या वारमध्ये त्याने अमालला चेतावणी दिली आहे, परंतु नुसती चेतावणी नाही, तुझ्या तोंडातून आम्हाला हे आत्तापर्यंत केव्हाच तुझ्या तोंडातून त्याला एकदम स्ट्रिक्ट भाषेमध्ये त्याला खडसावणं गेलं पाहिजे होतं, जे की आधी गेलं असतं तर या आठवड्यामध्ये जे काही झालं हे झालं नसतं। हे आपण आधीपासून बोलत आलो आहे। यात सर्वता चूक सलमान खानची। तुम्हाला टॉप 5 मध्ये कोणाला पाहायला आवडेल? प्रणीत, अभिषेक, गौरव यांच्यासारखे जेन्युइन पर्सनॅलिटी की अमाल मलिकसारखी दोगली, शिवराळ, उद्धट, पैशाचा माज असलेली पर्सनॅलिटी? तुम्हाला कोण पाहायला आवडेल? कमेंट करून नक्की सांगा। तुमचं कमेंटमध्ये व्यक्त होणं आणि व्हिडिओला लाईक करणं खूप महत्त्वाचं असतं, खूप फरक करतं, व्हिडिओला हाईप देतं। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। असेच जे मुद्दे आपल्याला पटणार नाही त्यावरती बोलत जाऊ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।